याचं काय कुठं जुळतंय का काही? त्यांना म्हटलं दादा युगे वेगळे आणि युग वेगळं. एका युगामध्ये 7 युगे येतात आणि 7 चोक 28 कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग, 7 चोक 28 असे युगे 28 बेटीवर उभे. त्याचा खरा मतीचा अर्थ सांगू का? जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा नव्हती गंगा गोदा तेव्हा होती चंद्रभागा. जेव्हा नव्हती वैकुंठ नगरी तेव्हा होती पंढरी. असे सुदर्शनावरी म्हणून अविनाशी पंढरी. असा पंढरपुराचं महिमान खूप मोठा आहे. तर बघा 14 चौकड्या रावणाचा आयुष्य होता. कलीचा आयुष्य सांगू का? 4,32,000 वर्ष या कलीचं आयुष्य. आत्ताशिक 5,500 वर्ष उलटून गेलेत. अजून या कलीचं आयुष्य खूप मोठं आहे. कलीचं आयुष्य 4,32,000. द्वापारयुग 8,64,000. त्रेतायुग 12,96,000. कृतयुग 17,28,000. 4 युग गेल्याच्या नंतर एक महायुग होतं आणि काही महायुग गेल्याच्या नंतर एक चौकडी होते. असं 14 चौकड्या राजा रावणाचा विषय होतं. पण त्यांना इथं राहता आलं नाही. 99 सहस्र राया दशरथ राजापेक्षा कोणाचा वशिला मोठा आहे का? ब्रह्मांड नायकाचा बाप होता. जगन्माता सीतेचा सासरा होता. देवेंद्राचा मित्र होता. पण नाही राहता आलं. त्याच्या पुढे बघा 14 कल्पावरी आयुष्य जयाला परी तो राहिला ताटी संगे. 14 कल्प मार्कंडेया पडे तव लोम हर्षणाचा एक लोम झडे. एकदा देवेंद्राला त्याच्या आयुष्याचा अहंकार झाला होता, गर्व झाला होता. त्यावेळेस देवदेवतांनी एक मीटिंग घेतली आणि मीटिंग मध्ये सांगितलं देवेंद्रा तू जरा मृत्यू लोकांमध्ये मार्कंडे ऋषींची भेट घेऊन ये. भेट घ्यायला आल्याच्या नंतर मार्कंडे ऋषी राहण्याकरता ताटी बांधत होते. सूर्य सकाळच्या 17 मधून उदयमान झाल्याच्या नंतर दुपारच्या 17 मध्ये सावलीला बसायचं, देवाचं चिंतन करायचं. सूर्य दुपारच्या 17 आल्याच्या नंतर पूर्वेच्या बाजूने सावलीला बसायचं. ज्ञानदेवी मौन जपमाळ अंतरी धरोने श्रीहरी जेपे सदा ध्यान करायचं. देवेंद्र आले मुनिवर्य साष्टांग प्रणिपात करतो. राहण्याकरता तुम्ही ही ताटी बांधताय. एखादा आलिशान बंगला आश्रम वगैरे का बांधत नाहीयेत? देऊ का एखादी फाईल मंजूर करून? रेती नाही, भीती नाही, वाळू नाही, सिमेंट नाही. ते म्हटले देवेंद्र आपल्याला इथं राहायचंच किती दिवस? त्याच्यामध्येच खडी आणा, वाळू आणा, मिस्त्रीला बोलवा, सेंटरिंग आणायला जा, फरशी आणा, किचन वाटा बांधा, टॉयलेटचे भांडे आणा. याच्यात कोण राहायचंच किती दिवस? राहायचंच किती दिवस म्हटल्या बरोबर देवेंद्राच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं, तुमचं आयुष्य तरी असं नेमकं किती आहे? ते म्हटले माझ्या डोळ्यासमोर 14 ब्रह्मदेव मरताना पठ्ठ्याने पाहिले. म्हटले याचा तर बीपी लो झाला. आता एका ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र मरत आहेत. असे 14 ब्रह्मदेव मरताना मी पाहिले म्हणतात. जिथं ढोल ताशाची घाई तिथं टिमगी म्हणती काय ग बाई? तसंच झालं का नाही? आहे का नाही? किती अवघड झालंय. कशा करता बोललो पण ते कल्पाकल्पानी 14 कल्प झाल्याच्या नंतर एक मार्कंडे ऋषी जातील. त्याच्या पुढे बघा तव लोम हर्षणाचा एक लोम झडे. लोम म्हणजे केस. लोम हर्ष ऋषींचा विषय त्याच्या पुढं. एक मार्कंडे ऋषी गेल्याच्या नंतर 14 कल्प झाल्याच्या नंतर एक केस गळून पडतो. माणसाच्या अंगावर किती केस आहे तो? अहो 3.5 कोटी. मी काय मोजून नाही पाहिले बरं. तेवढा वेळ बी नाही मला. म्हणतात आहे का लोक म्हणतात. ते लोकच कोणचे आपल्याला काय माहित नाही. हा शास्त्र बी म्हणतंय. पण समजा एखाद्याला वेळ असला तर मोजून बी पहा, खात्री करून घ्या. आणि कमी भरले तर समजून घ्या जरा पातळ केसांचा माणूस असला पाहिजे. जास्त 4-5 भरले तर समजा जरा दाट केसाचा माणूस असेल.
आहे की नाही? बघा आता लोमालोमानी जसे कल्पानी मार्कंडे ऋषी गेल्याच्या नंतर लोमालोमानी आता एक लोम गळायला 14 कल्प लागतात, तर 3.5 कोटी केस गळायला किती लागतील? लोमालोमानी एक लोम हर्षे गेल्याच्या नंतर पुढे बघा, बगदा लभ्याचा निमिष मोडे. निमिष म्हणजे काय? फक्त डोळ्याची पापणी, त्याचा निमिष होतो. बगदा लभ्य ऋषींचा निमिष होतो. निमिष बगदा लभ्याचे पुरे निमिषानी बगदा लभ्य गेल्याच्या नंतर वटहंसाचा उपडे पृच्छ, त्यांच्या अंगावरचा एक पंख गळून पडतो. किती अवघड आहे. आणि पंखापंखानी वटहंस गेल्याच्या नंतर भ्रुसुंडीचा एक श्वास होतो. श्वास अंदर आणि तसाच बाहेर एक श्वास. किती मोठा असेल तो. आणि श्वासाश्वासानी भ्रुसुंडी गेल्याच्या नंतर कुर्माचा एक दिवस होतो. मरणात पुरे भ्रुसुंडीचा. आता ह्या लोकांच्या आयुष्याचं कॅल्क्युलेशन, गोलबेरीज गणित करा आणि आपलं 65 वर्षाचं सर्टिफिकेट त्याला जोडून द्या. त्यांच्या आयुष्याच्या मानाने किती किंवा आपला आयुष्य. त्याच्यात बालपणे गेले नेनता, तारुण्यपणी विषयाची व्यथा, वृद्ध काळ गेला आजारात, काही झोपण्यात गेले. आता 41 माझी एज आहे, 41. अजून मी जास्तीत जास्त 15 वर्ष वाचन. किती? 15 वर्ष वाचलो नाही. 55-56च्या पुढे जात नाही पिढी आमची. कारण गावरान माल नाही राहिला आता, सगळं हायब्रिड आहे ना, रसायनयुक्त इंग्लिश मेडिसिन खाण्यात. काय राहिलं बघा. काय दमले का? विठाल विठाल इथं येण्याचे आणि जाण्याचे 3 प्रकार पडतात. देवाला आणावं लागतं, संत येत असतात आणि तुम्हा आम्हाला यावंच लागतं. बघा, देवाचं द्या बाजूला सोडून आता संताला आणावं लागतं. तुम्हा आम्हाला इच्छा नसली तरी यावंच लागतं. इच्छा नसली तरी इथे येऊन राहावंच लागतं. इच्छा नसली तरी इथून जावंच. संत महाराज तुम्हाला जावं वाटतं का नाही? इथून म्हणजे आपल्या घरी नाही, नो घरी, गोइंग टू द देवपुरी. जावं वाटतंय कोणाला? मला सुद्धा जावं वाटत नाही. बघा एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. संत वाटेल तेव्हा येतात, वाटेल तोपर्यंत राहतात, वाटेल तेव्हा निघून जातात. जगद्गुरु तुकाराम महाराज मृत्यू लोकांमध्ये आले. 42 वर्ष थांबले. किती थांबले? 42 वर्ष. इथलं कार्य आटोपल्याच्या नंतर निरोपाची वाट बघू लागले, पण जाण्याकरता काही साधन मिळायला तयार नाही. मग शहाणे माणसं काम संपल्यावर जास्त वेळ थांबत नाहीत. जे काम संपलं तरी लवकर निघतच नाही. घरातून असं ढकलून काढावं लागतं बाहेर. त्याला कोणी शहाणं म्हणत नाही. बघा तुकाराम महाराज निरोपाची वाट बघू लागले. कार्य तर आटपून गेलं, निरोप काही मिळायला तयार नाही. मग तुकाराम महाराजांना पहिली भेट झाली गरुडाची. डायरेक्ट गरुडाच्या पायावरती डोकं ठेवलं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी. नावा तो हरी मज दिना ते उद्धरी. गरुडाच्याच पायावरती डोकं का ठेवलं? तर गरुड ही भगवान परमात्म्याची BMW गाडी होती प्रवास करण्यासाठी. जालना, नांदेड, औरंगाबाद, मुंबई, दिल्ली, चलो. आता त्यांना वाटलं ही गाडी रोज सान्निध्यात असती कोणाच्या? भगवंताच्या. आपला निरोप लवकर सांगल. पण गरुडाने सांगितलं
ज्या लक्ष्मी आई साहेब आलेले आहेत ना आपल्या घरी, लक्ष्मी आई साहेब कशा आल्या बरं? कुबेराची संपत्ती ज्यावेळेस सागरामध्ये पडली आणि संपत्ती काढण्यासाठी ज्यावेळेस बाबांकडं विनवणी केली, बाबांनी सांगितलं समुद्र मंथन करा, समुद्र मंथन करा. पण करायचं कसं? ते देव आणि दानव एकत्रित व्हा, दोन पार्ट्या एकत्रित व्हा आता, तर हे कार्य होईल. मंदार पर्वताची रवी केली, वासुकी सर्पाचा दोर केला, एका साईडने दानवांना टाकलं एक वार्डात, दुसऱ्या वार्डात देवांना टाकलं. समुद्र मंथन सुरू झालं. सुरू झाल्याच्या नंतर मंदार नावाची रवी रसतळाला चालली घर्षण होऊन. असं जर झालं तर परत अनर्थ होईल. भगवंताने क्षणाचाही विलंब न लावता कच्छ अवतार घेतला आणि रवी आपल्या पाठीवर घेतली टणकदार भागावरती. मंथन झालं, त्याच्यामध्ये 14 रत्न बाहेर आले. पहिलं रत्न आलं लक्ष्मी आई साहेब, आणि त्या लक्ष्मी आई साहेब 2 दिवसापासून आपल्या प्रत्येकाच्या घरी मुक्कामाला आहेत, विराजमान झालेल्या आहेत. कशा करता सांगितलं मी तुम्हाला इथपर्यंत? तर बघा, त्या लक्ष्मी आई साहेब भगवान परमात्म्याची क्षीरसागरामध्ये सेवा करण्याचं कार्य करत आहेत. तुमचा निरोप, तुमचा मॅसेज त्यांच्याकडे करा. पाय लक्ष्मीच्या हाती तिसी यावे का कुलती. पण लक्ष्मी आई साहेबांनी सांगून टाकलं, माझ्याही जवळ शेष आहे. शेष जे छत्र पकडले ना वर, छाया, शेषाला जर तुम्ही तुमचा मेसेज केला ना, तर शेष तुमचा मेसेज वाचल आणि त्या शेषाचं तोंड देवाच्या कानाजवळच आहे. तुमचा निरोप त्यांच्या कानामध्ये लवकरात लवकर सांगा. पाय लक्ष्मीच्या हाती तिसी यावे काकुलती. पण लक्ष्मी आई साहेबांनी सांगितलं, मग तू का म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. कशासाठी? वेगी आणावा तो हरी मज दिना ते उद्धरी. तरी निरोप पोहोचाना, मॅसेज पोहोचाना. विमान मोड करून झोपले होते मोबाईल. मग आलं सनकाधिक संतांकडं. म्हटले वैकुंठाला चाललात का? म्हटले हो. जाता जाता आमचा निरोप त्या देवाला सांगा ना, महाराजाचं कार्य आटोपलं, जायला एखादी काहीतरी घ्यायला पाठवा. तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. माझी भाका बी करुणा बिनवा पंढरीचा राणा, तुका म्हणे मज आठवा मूळ लवकरी पाठवा. हा निरोप पाठविण्याच्या पाठीमागे एक इतिहास आहे. तुम्ही जर माझी विनंती त्या देवाजवळ केली तर तो भगवंत माझी उपेक्षा करणार नाही. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना. इतिहास काय बघा. ज्यावेळेस जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठ धामात होते, जीवन मुक्त नित्य मुक्त स्थितीमध्ये होते, त्यावेळेस भगवंत आणि तुकोबाराय दोघांचा एक करार झाला होता. काय करार झाला होता? महाराज तुम्हाला एकदा मृत्यूलोकामध्ये जावं लागतंय. महाराज म्हटले तुम्हाला इथले कुठलेही काम सांग, पण मृत्यूलोकात जायचं काही सांगू नको. मृत्यूलोकातील लोक एवढे वाईट आहेत, स्वतःच्या आईबापाच ऐकत नाहीत. हा महाराज कुठून आणला म्हणतील आम्हाला सांगायला. पण देवाने सांगितलं तुम्ही नाही म्हटले तरी तुम्हाला जावं लागल आणि हो म्हटले तरी तुम्हाला जावं लागल. महाराजांचा नाविलाज झाला. महाराज म्हटले जातो देवा, पण माझी एक अट आहे. काय अट आहे? तू म्हणत असशील हे लोक जातात तसे जा आणि चौघांच्या खांद्यावरती या, हे मला जमणार नाही. माझं कार्य आटोपल्याच्या नंतर मला घ्यायला तुला यायला जमतंय का? तर मी जातो, नाही तर तुझं तू बघून घे. भगवंत म्हटले मी यावं अशी इच्छा आहे का? स्वतः मी येतो घ्यायला, पण एकदा बसा बरं गाडीत. देवाच्या सांगण्यावरून 350 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबाराय या मृत्यूलोकात आले. 42 वर्ष थांबले. कार्य आटोपल्याच्या नंतर वाट बघू लागले, पण काही कुठला निरोप जाईना. त्यांना वाटलं आपल्याला दिलेलं वचन हा विसरला की काय कुणास ठाऊक. महाराज उद्विग्न राहायचे, चिंताग्रस्त राहायचे. एके दिवशी एकांत वासामध्ये बसले असताना
भगवंत कधी आले होते? दशमीच्या दिवशी चालते भगवंत. एकादशीला कीर्तन झालं, पंचमी, मग षष्टीच्या दिवशी भगवंत म्हटले आता राहून जमणार नाही. ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबारांना शुभ शकून झाला, दुपारच्या समय दिसलं, काय दिसलं? पिवळा पिता बसेला कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आलाय, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आलाय. आले भगवंत. आणि तुकोबाराय स्वतःच्या इच्छेने फाल्गुन वद्य द्वितीयेच्या दिवशी वैकुंठाला निघून गेले. नाथबाबाचा तर चमत्कार त्यांच्याही पुढचा आहे. 3 वेळेस उठून बसले होते नाथबाबा. सांगूच का लक्षात येण्याकरता? नाथबाबांनी देह ठेवला, मंडळी आले, पाहुणे मंडळी, अंतयात्रा निघाली. भावबंदकी कशाला म्हणतात? जिथं सगळं बंद असतं, येणं राहणं जाणं उठणं बसणं खाणं पिणं, त्याला भावबंद की म्हणतात. 2 खांदेकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली. 2 ब्राह्मण मंडळीचे खांदेकरी समोर आले. ते म्हणले, गोविंद पंत हे नाथबाबा मरेपर्यंत आपल्या सर्व समाजांच्या बरोबर वाकडं वागले, पण गेल्याच्या नंतर का होईना आपल्याच खांद्यावरती यांना जाण्याची पाळी आली की नाही? हे कोणी ऐकलं? नाथबाबाने. नाथबाबा उठून बसले, म्हणले, गोविंद पंत, ओ गोविंद पंत, खाली ठेवा. खाली ठेवलं, पाहतात नाथबाबा उठून बसले. बुबु 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 बुबु. भूत नाही म्हटले, मीच आहे नाथ. तुम्ही जा म्हटले आपापल्या घरी, मला तुमच्या खांद्यावरती जाण्याची काही गरज नाही. परत काही दिवसाचा कालावधी उलटला. नाथबाबांनी देह ठेवला. प्रतिष्ठित लोकांनी सांगितलं, आता गप्पडीच्या गोळ्या घ्या पाठीमागे येईपर्यंत. आता राम बोलो बाई राम बोलो बाकीचेच म्हणायचे. खांदेकरी चुप. निघाली अंतयात्रा. पैठणच्या एका श्रीमंत माणसाची मुलगी, एकुलती एक मुलगी, पहिल्याच बोळवणीला नांदायला चालली होती. तांगा विशीच्या बाहेर उभा होता. बोळीने त्या मुलीच्या घरचे मुलीला वाटी लावण्याकरता येत होते. जसे हे मेन रस्त्यावरती आले, नाथबाबांची अंतयात्रा चाललेली मुलीच्या आईनं पाहिली. तिनं तोंडाला पदर लावला. ती म्हटली, बाई 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 बाई, माझं एकुलतं एक लेकरू पहिल्याच बोळवणीला नांदायला चाललं, आणि आज कसला हा अपशकून माझ्या डोळ्यासमोर मला बघायला मिळतोय. यांना कधी वेळच नव्हता का? आजच बरा वेळ मिळाला. हे कोणी ऐकलं? नाथबाबांनी. नाथबाबा उठून बसले. ते म्हणले, गोविंदराव, ऐ गोविंदराव, खाली ठेव. ते म्हणला, गळ्या शपथ मी तर बोललोच नाही बाबा. ते म्हणले, तुझं काही नाही बाबा, त्या पाटलाची पोरगी नांदायला चालली, तिला जाऊ दे म्हटले, मी कधी जाईल. हुशार लोक होते. ते म्हटले, आम्हाला काही काम धंदे उद्योग धंदे आहेत की नाही? या 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 जा जा जा. नाथबाबा म्हटले, आता येऊच नका. फाल्गुन वद्य षष्ठी माध्यान्ह काळी नाथबाबा उठले. आपल्या पायानं पायी 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 चालत गोदा मातेच्या आपतत्वाकडे गेले. आणि पंचमहाभूतांचा हा देह पृथ्वी आप तेज वायू आकाश, गोदा मातेच्या आप तत्वामध्ये जल समाधी घेतली. एवढं कशा करता सांगितलं मला तुम्हाला इथपर्यंत आणायचंय. संत वाटेल तेव्हा येतात, वाटेल तोपर्यंत राहतात, वाटेल तेव्हा निघून जातात. तुमचं आमचं तसं नाही. ज्ञानोबारायांना घ्यायला काळ आला. निवृत्तीनाथ दादांनी 2 बोट वरती करून सांगितलं, अजून कार्य आटोपलेलं नाही. काळ पाठीमागे गेला, परत आला. सोपन काकांनी सांगितलं कार्य आटोपलेलं नाही, पाठीमागे गेला, परत आला. मुक्ताबाई आई साहेबांनी सांगितलं कार्य आटोपलेलं नाही, काळ पाठीमागे गेला, परत आला. परत परत काळ त्याच ठिकाणी आल्याच्या नंतर मुक्ताबाई आई साहेबांची तळपायाची आग मस्तकात गेली. ते म्हटलं, वेड्या, अरे कुत्र्याला हाड म्हटलं, परत त्या ठिकाणी ते येत नाही. आणि तुला 3 वेळेला सांगून सुद्धा परत परत याच ठिकाणी येतोयस, याचं कारण काय? काळ म्हटलं, आई साहेब माझं काय चुकलं? तुम्ही प्रत्येकाने 2-2 बोट वरती करून सांगितलं. हे 2 बोट पहा, मंत्री संत्री लोक असे करतात ना 2 बोट. ह्या 2 बोटाचा अर्थ समजून घ्यायचा जा. असे 2 बोट दाखवते बघा, 2 बोट. संत महात्म्यांच्या 2 बोटांचा अर्थ 2 वर्ष एवढा संकोचित समजू नको. काळ म्हटला, प्रत्येकाने 2 बोट वरती करून सांगितलं. मी प्रत्येकाचे 2-2 वर्ष 2-2 वर्ष 6 वर्ष थांबलो. त्या म्हटल्या, वेड्या, संत महात्म्यांच्या 2 बोटांचा अर्थ अतिशय व्यापक आहे. तो म्हणजे जोपर्यंत या सृष्टीमध्ये सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत ज्ञानोबाराय अजर अमर आहेत.
वाटेल तेव्हा येतात, वाटेल तोपर्यंत राहतात, वाटेल तेव्हा निघून जातात. तुमचं आमचं तसं नाही. इच्छा नसली तरी राहावंच लागतं, इच्छा नसली तरी यावंच लागतं, इच्छा नसली तरी जावंच लागतं. असे आदरणीय आमचे आता सर्वांचे प्रयत्न आपल्या शेवट गोड होण्याकरता चाललेत. बरोबर आहे. कोणाला वाटतं आपल्या जीवनाचा शेवट गोड झाला पाहिजे? पण एकच प्रमाण सांगतो शेवट गोड होण्याकरता, खरा हरी भक्ती परलोकी येईल कामा, सोडवीन बेमा पासोनिया. मरण तर येणार आहे, पण काही काही म्हणतील मरण तर येणारच आहे ना, त्याचं आजच कशाला टेन्शन घ्यायचं? सध्या खाऊ पिऊ मजा करू, येईल तेव्हा बघू, येईल तेव्हा बघू म्हणायचं नाही. येणारा अंतकाळ घडवायचा आहे कसा, एवढं मात्र आपल्या हातात आहे. एकदा कोंढाण्यावरती स्वारी करून तानाजी मालुसरे गेले असताना, उदय भानाशी 2 हात करत असताना, मराठ्यांचा सरदार नरवीर तानाजी मालुसरे यांची ढाल तुटल्या गेली. शक्य होतील तेवढे वार, कमरेचा सेला हाताला गुंडाळून हातावरती झेलण्याचा प्रयत्न केला. वेदना असह्य झाल्या. तानाजी मालुसरे ज्यावेळेस धारातीर्थी पडले, ज्यावेळेस मावळ्यांच्या कानी हा स्वर गेला, त्यावेळेस सर्वांच्या मनामध्ये एकच विचार निर्माण झाला, पळा पळा, धावा धावा. कल्याण दरवाजाच्या दिशेने ज्या कपिला दोर बांधून वरती चढून सगळे मावळे आले होते, त्या दिशेनं धावत सुटले. त्यांच्या मनामध्ये एकच विचार सुरू होता, ज्या दोराला पकडून आपण वरती आलो आहोत, त्या दोराला पकडून खाली जाऊ आणि आपला प्राण वाचवू. त्यावेळेस सेलार मामांनी आवाज दिला, अरे असे ब्याडासारखे पळता कुठे? ज्या कपिला दोर बांधून तुम्ही वरती आला आहात, तो दोर माझ्या हाताने केव्हाच कापून टाकलाय मी. आता तुम्हाला जगायचंच असेल तर कड्यावरून उड्या झोकून ब्याडासारखे मारा, नाहीतर उदय भानाशी 2 हात करून वीरश्रीला प्राप्त व्हा. मावळे कड्यावरती थबकले. मावळ्यांच्या अंतकरणामध्ये दुहेरी मृत्यूचा पेच निर्माण झाला. कड्यावरून उड्या झोकून मरतो तर भ्याडासारखे मरतो, उदय भानाशी 2 हात करून मरतो तर वीरश्रीला प्राप्त होतो. मरायचं कसं हे मावळ्यांनी ठरवावं, मरायचं कसं हे मारीच मामांनी ठरवलं होतं. रावणाच्या हातून मरून नरकाला जाण्यापेक्षा रामचंद्र प्रभूंच्या हातून मरून उद्धार तरी करून का घेऊ नये, मामांनी ठरवलं. तसं मरायचं कसं आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे. मरणाचे 2 प्रकार आहेत, एक शास्त्रीय मरण, दुसरं अशास्त्रीय मरण. शास्त्रीय मरण म्हणजे काय? उत्तरायणाचा काल असावा, पद्मासनात मनुष्य बसलेला असावा, उत्तर दिशेला त्यांचं मुखारविंद असावं, नाशिकाग्री त्यांचं ध्यान असावं, आणि भगवंताचं चिंतन करत 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 ज्योत रूपाने भगवान परमात्म्याच्या ज्योतीमध्ये समाविष्ट व्हावं, याला शास्त्रीय मरण म्हणतात. बघा तुम्ही, झाकलिया घटीचा दिवा, नेनोजी काय झाला केंधवा, ऐसा जो पांडवा देह ठेवी. म्हणून म्हणतात, शूर ओळखावा रणी, संत ओळखावे मरणी, आणि सती ओळखावे सरणी. साधू जर तुम्हाला ओळखायचा असेल तर मरता वेळेस त्यांच्या त्या मरणाऱ्या व्यक्तीच्या जीवात्म्याची भौतिक स्थिती काय होती, त्यांच्या चित्तवृत्तीची स्थिती कशी आहे. जशी त्यांच्या चित्तवृत्तीची स्थिती असेल तशीच त्यांच्या पुढील आवृत्तीची गती अवलंबून असेल. अंत्यची या मती त्याची साचपण पुढील गती, किंवा अंत्यमती 6 गती, किंबहुना यम यम वापी स्मरण भावम त्याचे त्यंत्य कलेवरम. छोटं उदाहरण सांगू का? तुम्ही जर फोटो काढण्यासाठी जर फोटोग्राफीमध्ये गेले, तो फोटोग्राफर तुम्हाला 2-3 मिनिटं इंटिमेशन देत असतो. सरळ बघा, रागीट बघू नका, डोळे मोठे करू नका, कॉलर व्यवस्थित करा, स्मित हास्य करा, छाती काढू नका. आणि त्यांना तुमची पोज ज्यावेळेस पसंत पडल ते म्हणते ओके, रेडी रेडी रेडी, 1 2 3 म्हणणार आणि कॅमेऱ्याचं बटन ऑन करणार. यांच्या नाकाडावर बसली मासी, आणि मासी हाणण्याकरता यांनी थोबाड केलं.
निघाला फोटो. 2 दिवसांनी या, कॉफ्या घेऊन जा. 2 दिवसांनी आले, पैसे भरले. त्यांनी तो लिफाफा समोर ठेवला. यांनी फोटो काढून पाहिले. थोबाड वाकड झालेलं दिसलं. तळपाय जाग मस्तकात गेली. ते म्हणले तुझ्या कॅमेऱ्यावर धोंडा घाल, तुझ्या फोटोग्राफीला आग लाव. ही काय फोटो काढण्याची पद्धत आहे का? असा फोटो काढत असेल का? आता मला सांगा, कॅमेराचा त्याच्यामध्ये काही दोष आहे का? फोटोग्राफरचा त्याच्यामध्ये काही दोष आहे का? बटन ऑन करायच्या वेळेस जशी आपल्या पोजची स्थिती तशी आपल्या पुढील फोटोची गती, तसं अंतकाळाच्या वेळेस जशी जीवात्म्याच्या चित्तवृत्तीची स्थिती तशी त्याच्या पुढील आवृत्तीची गती. विठ्ठल उदाहरण सांगू, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, गाला तो घातला वासने. लय उदाहरण आहेत, पण आपला टाइम आता संपून गेलाय. बघा, शेवट गोड व्हावा, शेवट गोड व्हावा. सर्वांचे शेवट गोड होण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. मरणार तर सगळेच आहेत. आस्तिक असला तरी मरणार, नास्तिक असला तरी मरणार, भाविक असला तरी मरणार, भाविक नसला तरी मरणार, खातपिता असला तरी मरणार, खातपिता असला तरी नसला तरी मरणार, शाकाहारी असला तरी मरणार, शाकाहारी नसला तरी मरणार, टाळकरी असला तरी मरणार, टाळकरी नसला तरी मरणार, कीर्तनकारासमोर रोज कीर्तन बसून ऐकत असला तरी मरणार, रोज कंबर बांधू बांधू कीर्तन सांगत असला तरी मरणार. इथं कोणी राहायला आलं नाही, पण लोक एवढे आविर. एकदा यक्षानं प्रश्न विचारला होता धर्मराजाला, या जगामध्ये अनेक महान आश्चर्य आहेत, त्या अनेक महान आश्चर्यांपैकी 1 नंबरचं आश्चर्य कोणतं तेवढं मला सांग. तेवढं धर्मराजा म्हटला, रोज लोक कुणाला ना कुणाला मरताना पाहतात. कुणाच्या तरी पार्थिव देहाला खांदेकरी होतात, कुणाच्या तरी पार्थिव देहावरती लाकडं रचण्यासाठी स्मशानभूमीमध्ये जातात, कुणाची तरी चिता पेटताना आपल्या डोळ्यानं उघड्या डोळ्यानं पाहतात. तरी सुद्धा लोक नेमका एवढाच विचार करत नाहीत, मी सुद्धा एक दिवस मरणार, मला भिंतीला बठ करून टेकन देऊन बसविणार, नाकात कापसाचे बोळे घालणार, माझ्यासाठी लोक गोळा होणार, माझी अंत्ययात्रा निघणार, 4 जण खांदेकरी असणार, निस्ते पाठीमागं बुट वाजतात, खडाला 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 खडाला, आणि आपण गुलाल लावून निघालो थाटात. माझ्या सुद्धा पार्थिव देहाला कोणीतरी लाकडं रचणार, आणि माझ्या सुद्धा पार्थिव देहाला कोणीतरी अग्निसंस्कार कर्म करणार. नेमकं एवढ्याच गोष्टीचा लोक विचार करत नाहीत. याच्यापेक्षा 1 नंबरचं महान आश्चर्य कोणतं असलं पाहिजे अजून? कशा करता बोललो? अनेक महान आश्चर्यांपैकी 1 नंबरचं आश्चर्य. लोक आविर्भावात जीवन जगतात. लोकाला वाटतं मी काय इथं काय अमरच आहे. अरे कशाचा अमर बाबा, है का नाही? मृत्यू का क्या भरोसा, है का नाही? चमकलं गेलं. बघा आता शेवट गोड होण्यासाठी महाराजांनी गोड प्रमाण दिलं. करा हरिभक्ती परलोक येईल कामा, सोडविल यमापासून या. शेवट कोणाचा गोड झाला तुम्हाला सांगतो बघा. ज्या वेळेस जगन्माता सीतेचं रावणाने अपहरण केलं, अपहरण करत असताना जटायू नावाचा पक्षी, सामर्थ्य नव्हतं पण रावणाशी झुंज देऊन जगन्माता सीतेला सोडविण्याचा प्रयत्न केला. मरण सांगितलं पंखामध्ये, त्याने कुठं सांगितलं? सज्जनाशी नकळे दुर्जनाची बुद्धी, पंखांचा छेद केल्याबरोबर श्रीराम श्रीराम राम राम रक्ताच्या थारोळ्यामध्ये दंडकारण्यामध्ये पडले. पैठणमध्ये टाकेश तीर्थ क्षेत्राजवळ रामप्रभू शोध घेत आले. आल्याच्या नंतर जटायू राम राम आवाज कानी पडल्याच्या नंतर त्या दिशेनं गेले. जटायूला उचललं, आपल्या मांडीवरती घेतलं. राम राम घडलेला पूर्ण वृत्तांत सांगितला. वृत्तांत सांगितल्याच्या नंतर प्रभू प्रसन्न झाले. बोल म्हटले जटायू, तुला काय देऊ? पारमेष्टी पद देऊ का? सार्वभौमत्व पद देऊ का? पाताळाचा अधिपत्य देऊ का? रसाधिपत्य देऊ का? योगाच्या द्वारा प्राप्त होणाऱ्या अष्टमहासिद्धी देऊ का? वैकुंठ देऊ का? इंद्रपद देऊ का? ब्रह्मपद देऊ का? सलोकता, समीपता, स्वरूपता, साविज्यता, 4 मुक्ती देऊ का? जटायू महाराज म्हटले, मला काही नको. याच्यापेक्षा मी कुठलंही पद माझ्या जीवनामध्ये आता उपभोगलं ना, तर आजच्यासारखा माझ्या जीवनाचा शेवट गोड होणार नाही. एकदा मला पाणी तुमच्या हातानं प्राशन करू द्या, आणि तुमच्या
रूपाला डोळे भरून बघत 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 तुमच्या ज्योतीमध्ये ज्योत समाविष्ट करून देऊ दे. एक पिसारा काढला भगवंताने, एक छेद केला धरतीमध्ये. जगातले सगळे तीर्थ नाशिक जिल्ह्यामध्ये टाकेज नावाचं तीर्थक्षेत्र आहे, त्या ठिकाणी निर्माण केले. जटायू महाराजांना त्या ठिकाणी पाणी प्राशन करण्याकरता दिलं आणि राम 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 म्हणत म्हणत आपली ज्योत भगवान परमात्म्याच्या ज्योतीमध्ये मांडीवरती समाविष्ट करून दिली. जटायू महाराजांच्या जीवनाचा शेवट गोड झाला. वास्तविक पाहता आपण जर विचार करू गेलो तर जटायू हा मांसाहारी पक्षी वर मांसाहारी, आणि एकाचा भाग जर पाहिला इकडं अजन्म ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं, पण मरण बाणाच्या शेयेवरती आलं. अजन्म मांसाहार भक्षण केला, पण मरण कुठं आलं? याचं काय कारण आहे बरं? शोधलं का कधी आपण? एखाद्या आबलेवरती जर भयानक असा संकट, भयावह संकट जर आलं, तर तुमच्यामध्ये सामर्थ्य नसलं तरी ते रोखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जगन्माता द्रौपदी आईसाहेब यांच्यावरती बाका प्रसंग निर्माण झाला. सर्वांना विनंती करत होत्या, भीष्माचार्यांना सुद्धा विनंती करत होत्या, पण भीष्माचार्यांनी खाली मान घालून बसले. भीष्माचार्यांनी एक जर आवाज टाकला असता तर हिम्मत नव्हती कोणाची पदराला हात घालायची, पण खाली मान घालून बसले. सामर्थ्य असून जिथं वापरायचं तिथं वापरलं नाही, मरण शेरपंजेरी आलं. सामर्थ्य नव्हतं तरी वापरलं जगन्माता सीतेला सोडविण्यासाठी, मरण कुठं आलं? मांडीवरती. मग न्याय कसा दिला पाहिजे? सत्याच्या बाजूनेच न्याय दिला पाहिजे. तुमच्या जीवनाचा शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा बुद्धिवाद्यांनी प्रश्न केला, हरिभक्तीने जीवनाचा शेवट गोड होतो असं तुम्ही शब्द ज्ञानाने तर बोलत नाहीत ना? कारण शब्द ज्ञानाने बोलणं वेगळं, अनुमान प्रमाणाने बोलणं वेगळं, परोक्ष तत्वाने बोलणं वेगळं, अपरोक्ष तत्वाने बोलणं वेगळं. तुम्हाला काय आत्मपरिचिती आहे का? आत्मानुभव आहे का? तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय बोलले, आता उगीच दुसऱ्याचं कोणाचं सांगत बसण्यापेक्षा माझं सांगतो. माझा जन्म या मृत्यू लोकांमध्ये झाल्याच्या नंतर मी माझ्या जीवनामध्ये प्रवाह पतित न होता अखंड जीवनभर अट्टहासपूर्वक भगवान पंढरीत नाथाची भक्ती केली. माझ्या भक्तीचा उद्देश सफलत्व झाला, माझ्या जीवनाचा शेवट गोड झाला. अभंगाचं पहिलं चरण. शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट